कालच्या चर्चेचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं, पण आता त्याच्या वेगळेपणाचा आनंद मिळावा म्हणून असं वेगळ्या दिशेने बोलतो. तसं विषय आणि सब्जेक्ट असा होता की ओन इंटरेस्ट, पॅशन. म्हणजे आपल्या आत असं कायम असतं की आपल्याला मला काय करावं असं वाटतं, म्हणजे माझा इनर बिल्ड काय सांगतं, मला आतून काय जाणीव होते. मी एखादं क्षेत्र निवडतो, काम निवडतो आणि मग ते आपण करतो. मीच आधी ठरवतो मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. माझ्या लाईफमध्ये माझं पॅशनेट लाईफ कसं गेलं ते मी तुम्हाला सांगणार. ते माझं जीवनप्रमाणे मला जसं शिकवून नेलं त्याला मी पॅशन म्हणून कसं जगलो. आमच्या घराण्याचा उद्योग हा वृत्तपत्र व्यवसायाचा होता. आणि 1976 साली माझा 63चा जन्म, म्हणजे 76 मी 13 वर्षाचा होतो. आणि आमचा ट्रॅडिशनल बिझनेस 1989पासूनचा, आजोबांचे मोठे भाऊ त्यांनी समाचार वृत्तपत्र चालवलं. खूप लहान वयात गेले आणि आजोबा सगळ्यात मोठे होते, तर आजोबांनी ते समाचार वृत्तपत्र चालवलं. त्याचं ते मोठं व्याप. आणि पुढं जाऊन आजोबांच्या भावाची मुलं आणि माझ्या आजोबांची 2 मुलं, जयंतराव आणि बाळासाहेब. तर त्याच्यात जयंतराव असे माझे डायनॅमिक होते वडील. आणि त्यामुळे बाबूराव सोशल वर्कर होते. म्हणजे त्यांना सगळं जनकार्य, जनसेवा, सगळ्या शेकडो संस्थांमध्ये काम करायचं. असं सगळं म्हणजे नाव, दबदबा, मोठेपणा वगैरे असं सगळं घराण्याचं ते बॅकग्राऊंड होतं. आणि मग आजोबांनी आमच्या वडिलांना इंजिनिअरिंग शिकायचं म्हणून पुण्याला पाठवलं होतं. आणि वडील तिकडे इंजिनिअरिंग शिकत होते. आणि मग इकडे व्यावसायिक अडचणी आल्या तर वडिलांना सांगितलं की तू इंजिनिअरिंग सोडून येतो, प्रेस बघायला कोणी नाही. वडिलांनी त्यांचं ते पॅशन सोडलं आणि ते इकडे वृत्तपत्र व्यवसायात आले. ते सगळं मॅनेजमेंट बघितलं आणि बघत होते. असं प्रकारे हे सगळे आम्ही 5 भावंड, त्यात माझा 5वा जन्म, मी 63चा. आणि मग कझिन फॅमिली, ते म्हणजे आजोबांच्या भावाची मुलं आणि आजोबांची 2 मुलं, ती चौघं होती, हे दोघं होते. पण तिच्यात कळत नकळत कौटुंबिक संघर्ष, वैचारिक संघर्ष, माझं बरोबर, तुझं बरोबर, या ह्याच्यात ॲट द एज ऑफ 75 समथिंग माझ्या आजोबांचं वय. त्यांना प्रचंड मानसिक तणाव झाला. आणि असा हा घराण्याचा आमचा सोलापूर समाचार म्हणून बिझनेस ग्राउंडला होता. त्या ग्राउंडच्या बिझनेसमधून आपण आता हे सगळं सोडून बाहेर पडायचं. म्हणजे माझे वडील जयंतराव आणि माझे आजोबा बाबूराव आणि सख्खे काका होते बाळासाहेब म्हणून. ते थोडं ते कझिन फॅमिलीबरोबर, म्हणजे कझिन ब्रदरबरोबर त्यांच्याच अलाईन राहिले. म्हणजे तिथं त्या समाचार वृत्तपत्र, आता आम्ही जिथं राहतो तिथं ग्राउंडला जे जागा होती तिथं हा व्यवसाय होता ट्रॅडिशनल. आणि मग 76ला विदाउट टेकिंग एनी मनी आजोबा वडील बाहेर पडले आणि त्यांनी एका बँकेचं कर्ज घेतलं आणि वृत्तपत्र, वेगळ्या नावाचं वृत्तपत्र सुरू करू आपण आता, ह्या संघर्षात नको राहायला, असं करून विश्व समाचार म्हणून एक वृत्तपत्र चालू. आमच्या घरापासून एक 5 किलोमीटर अंतरावरच. असंच परिचय खूप असल्यामुळे, अरे बाबूराव तुम्ही बाहेर पडताय, जयंतराव ही आमची जागा, तुम्ही इथे भाडं द्या, नाही द्या आम्हाला, तुम्ही करताय, आमची जागा पडू नये, तुम्ही करा. अशी जागा मिळाली. श्रीराम म्हणून इंडस्ट्रियलिस्ट होते ते सगळे. आणि मग 76ला त्या एका बँकेचं कर्ज घेऊन जुनी मशिनरी आणली वडिलांनी चेन्नईला जाऊन. आणि रोटरी मशीन नावाचा एक प्रकार असतो, रोटरी मशीन, असं पेपर रील लावायचं असतो आणि ते त्याच्यावरती तो रन होतो आणि असे खिळे जोडायचे अशा पद्धतीचं, म्हणजे कंपोजिंग खिळे जोडायचे असं त्या टेक्नॉलॉजीच्या रोटरी मशीनची अशी एक छोटी आणली, सेकंड हँड, बंद पडलेली, अनेक वर्ष.
आणि ते आणून इन्स्टॉल केले, लोक लावून गेले. ह्या समाचार प्रेसमधनं आजोबा बाहेर पडले म्हणल्यावर सगळी जुनी मंडळी त्यांना मानत होती, आम्ही तिकडे, तुम्ही जाणार तिकडे येणार. ती 5-25 माणसं सगळी ती त्या नव्या प्रेसमध्ये तिकडं ते सगळे खिळे जोडण्याची सिस्टम वगैरे लावली. त्यावेळेस 12-13 वर्षाचं होतं. सगळं वडिलांच्या बरोबर मी जायचं, बघायचं हे सगळं, हे चेंज आहे, काय हे असं आहे, हे सोडलं कापला, हे नव्याने चालू झालं आहे. आणि मग छपाई, ते ट्रेडल मशीन्स, असं ते पत्रिका छापायची, पुस्तकं छापायची किंवा लिफलेट पॅम्पलेट छापायचे. आणि हे सगळं असं ते वडिलांच्या बरोबरच जातच मला ते हे सगळं आपलं घराण्याचं काम आहे छान वाटत होतं ते, आणि मला इंटरेस्ट येत होता. आणि मग ते वृत्तपत्र व्यवसाय सुरू केला. तो एक पैसाही न घेता बाहेर पडलेले. आणि ते वृत्तपत्राचं उद्घाटन झालं. आणि आमच्यासाठी ते म्हणजे असं त्यापूर्वी जुन्या प्रेसमध्ये खाली ते असे एक पेपर सोडायचे, एक पेपर सोडायची छपाई मशिनरी होती. एक साईड छापायची, मग दुसरी छापायची, मग ते फोल्ड मारायचं, मग वृत्तपत्र 4 पानाचं. इकडे रोल ॲडव्हान्स. मग सगळं उद्घाटन झालं, काम सुरू झालं. आता पेपर आपलं जाणार आहे. आणि त्याची म्हणजे त्याला काय ट्रायल वगैरे असं काही करू शकले नाही. डायरेक्ट उद्घाटनाची पेपर सुरू केलं. छपाई सुरू झाली तर ते अखंड कागद असतो, असं इकडून जाणार, खालच्या बेडवर 2 पानं प्रिंट होणार, फिरून वर येणार. असं 30-40 फुटाचं ते मशीन असतं. मग ते वर येणार आणि मग वरच्या बेडवरती ती दुसरी पानं छापली जाणार. आधी खालनं छापून आलेली अशी वर आली इकडं, अशी छापून वर आली, इकडं आली, आणि ही छापून अशी पुढे गेली. मग ती फोल्ड होणार आणि मग ते रोलरमधनं बाहेर येणार आणि मग पेपर रेडी. आणि उद्घाटनाच्याच दिवशी ते असं झालं की ते तांत्रिक अडचणीमुळे असा हा कागद पातळ असतो, तो असा फिरून निघून बाहेर यायचा. तो बाहेर येऊन फोल्डिंग होऊन येईपर्यंत तो कुठेही फाटू शकतो. तो फटा तो पेपरच फाटत होता. वडील डिस्टर्ब, आजोबा डिस्टर्ब, उद्घाटन दिवस आणि पेपरच फाटतो, तो पूर्ण बाहेरच येत नाही. लोकांना काय वाटणार? अशा प्रकारे ही व्यवसायाची सुरुवात झाली. टेक्निकल प्रॉब्लेम्स, वडील डिस्टर्ब असणार आणि मी वडिलांच्या मागणं बघणार की वाय इज डिस्टर्ब, वेदर ही इज गेटिंग व्हॉट रिअली प्रॉब्लेम कोड बी. ॲट द एज ऑफ 13 ही वॉज थिंकिंग व्हॉट टू डू ॲज अ इंजिनियर. ते बघत होते, कारण खालच्या प्रेसमध्ये सगळे कपडे काळे करून यायचे. काय तर मशीन बंद पडली, दुरुस्त करून आली. लहानपणापासून बघितलं आपले वडील काळे होऊन येतात मशीन आणि त्यांच्याबरोबर मागं थांबून त्याचं बघायचे. ते इथं फाटत असेल, ते तिथं लागून फाटत असेल. पेपर फाटलं की काय, असं तो रोल असा एकदा अलाईन करून एकदा सोडला, असं आणून कसा तरी ते पुढं आणतात. मशीन चालू केलं की टाकून फाटायचं कुठं. आणि कुठं फाटलं, इथं फाटलं, ते तिथं अडत असेल, इथं अडत असेल. बस हेच ट्रबल शूटिंग. आणि जुनी मशिनरी पाण्याखाली होती, 1-2 महिने, अनेक वर्ष. तिला काय प्रॉब्लेम आहे, काय आहे हे पण बघितलं गेलं होतं. सप्लायरने गळ्यात मारली होती. आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवसानंतर कुठंतरी थोडंसं त्यांना ते जजमेंट आलं, काय प्रॉब्लेमचं डिटेक्शन, आणि काहीतरी ॲडजस्टमेंट करून ती छपाई सुरू झाली. मग रोज रात्री 11-12 वाजता ते पेपर छापायचा. मग मी वडिलांच्या मागं स्कूटरवर बसून जायचंच, मी पण येतोच, कारण ते सगळं ट्रबल आणि शूटिंग करतात. आणि ते मला उगीच प्रॉब्लेम बघण्यात पॅशन क्रिएट झालं होतं. आई म्हणायची, तू काय करतो, जाऊ दे, तू चाललं जातो. मग ते 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत फाटता बाहेर पडणारा पेपर डिस्ट्रीब्यूट व्हायचा. हे असं 6 महिने चाललं होतं काय. आणि हे का फाटतं, कसं फाटतं, वडील कसं सॉल्व करतात, कामगार कसं काम करतात, हे असं बघता मलाच कळलं नाही की मला कसं पॅशन क्रिएट झालं त्या बिझनेसमध्ये किंवा त्या प्रॉब्लेम सोल्युशन्स ह्याच्यात. मग दिवसा हे सगळं सॉल्व झालं की घरी जायचं, आंघोळ वगैरे करायचे, मी पण शाळेत जायचो. आणि मग शाळेतनं आलो की मग परत वडील दुपारी जेवण करून येऊन परत प्रेसला जायचं, तर मला पण यायचं आहे. मग मी त्यांच्या मागं जायचं. आता दिवसा ते रात्री रोटरी मशीन रात्री चालणार, ते हत्तीसारखं, आणि दिवसा ते ट्रेडल मशीन छटाक फटाक एक कागद घालायचं, काढायचा.
मग कोणीतरी कामगार आला नाही, मी ते लोकांच्या बाजूला थांबायचं, ते कसे घालतात काढतात बघायचं. मग हळूच मी करू का, अरे नाही हात घातला अडकला तर ते असं जाऊन बंद होतं ना, असं कागद ठेवला की असं जाऊन ते प्रिंट होतं तिकडे जाऊन, आणि ते हात नाही काढलं तर हात अडकू शकतो. आणि मी आपलं तिथे थांबून 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 त्याच्या त्या बेडवर 3 टाचण्या असतात, ते पेपर ठेवायचं, तिथं जाऊन प्रिंट होऊन येतो. बाहेर आला की बाहेर काढायचा असा, दुसरा हात घालायचा, हात काढायचा, ते परत जाऊन प्रिंट करतं. अशी प्रोसेस असते. आणि ते कंटिन्यूस करायचं. ते तासाला 6,000-7,000 हजार असे कागद छापले जातात. ते लोक स्किलफुली करायचे. मग मला आवडायला लागलं, मी करू का, मी पण करतो. मग त्यांच्याबरोबर बाजूला थांबायचं आणि थोडंसं एक अर्धा 1 तासात 10-20 कागद घालायचे. असं करत करत मग आपल्या शाळेतनं आलं की वडिलांच्या मागं जायचं आणि ट्रेडल मशीनवर कोण अशी गप्पा मारायचे आणि त्याला म्हणायचं मला. मग त्याचं एक काम थोडं हलकं, मग तो बाजूला थांबणार, मी आपलं एक कागद सोडायचं काढायचं, असं ते मला असं छान वाटायचं. माझ्यावर प्रिंटिंग करतो असं 6-7 महिने वर्षभराचा कालावधी गेला. आणि हे सगळ्या नव्याने झालेल्या बदलामध्ये माझी बहीण मोठी होती, ती काम बघायची प्रेसचं. भाऊ माझा मोठा होता, पण तो फारसा आवडीनं काय त्यात बघायचं नाही, असायचं. आजोबा येऊन बसायचे. रोज ते प्रश्न असायचं, ते रात्री असं झालं, डिस्ट्रीब्युशन झालं नाही, ते पेपरच गेलं, ते आज एक कागद फाटला, कधी नाही फाटला पेपर गेला म्हणजे आनंद असायचा. ते एवढं मोठं ते कागदाचे ढीक पडलेले असायचे रोल, वेस्ट झाल्यामुळे, नाही का. आणि मग तशातनंच हे असं 6 महिने वर्ष, म्हणजे एक प्रकारे तो बिझनेस अडचणीतच आला होता, त्या तांत्रिक अडचणीमुळे मशिनरीच्या. आणि नाव तर एवढं होतं की यांच्या नावावर लोक पेपर पण घ्यायचे. डिस्ट्रिक्ट, आता जवळपासच्या डिस्ट्रिक्टला ते सगळे पॅकिंग करून रेल्वेनी याच्यानी जायची पुस्तकं, सॉरी पेपर पॅकेट करून. तर ह्या सगळ्या परिस्थितीत असं झालं की एक 6 वर्षभराच्या कालावधीनंतर वडिलांच्या मनामध्ये असं एक स्पाईक आला की मला नाही आहे तिथे इंटरेस्ट राहिला, असं त्या व्यवसायामध्येच जायचंच नाहीत प्रेसला. तेव्हा ते असं बसलं होतं डोकं की अचानक त्यांचा इंटरेस्ट निघून गेला. तर आता आजोबांना हे कधी माहीत नव्हतं कसं फाटतं बघायचं करायचं. मग बघणार कोण, ते रात्री फाटाफाटी झालं हे झालं तर ते माझं तिथं ते कसं स्पेशल ऑफिसरसारखी माझी अलाइनमेंटच झाली. हे ट्रबल शूटर म्हणून रात्री त्रिभुवन मालकांना पाठवा असं. हे आपलं 9वीच्या लेवलला आलो होतो त्यावेळेला. मग माझं ते रुटीनच झालं. ते रात्री जायचं, त्यांनी रात्री प्रॉब्लेम आला म्हणून जरी फोन करून सांगितला, त्याचं एक्सटेन्शन फोन असायचं, प्रेस टू घर असं 1/2 किलोमीटर, की लगेच पटकन ते सायकल स्कूटर घ्यायची आणि जायचं. आणि मग तिथं थांबायचं, मग त्या 4 लोकांबरोबर थांबायचं आणि ते प्रॉब्लेम कशामुळे फाटतं, कसं फाटतं, काय कळायला पाहिजे ते वगैरे वगैरे, ते जवळजवळ मला कळलं होतं. वडिलांच्या सारखं सोबत राहून ते प्रॉब्लेम वगैरे. आणि मग अशा प्रकारे मी ते बिझनेसमध्येच इन्व्हॉल्व झालो. 8वी-9वीतच असताना ते फाटाफाटी बघायची, मॅनेज करायची, हे करायचे. असं करून परिस्थितीने मला त्या कामामध्ये पॅशनेट करून टाकलं. की माझी इच्छा काय हा विषय नव्हता, कारण माझी इच्छा वडिलांना मी प्रदर्शित केली होती की मी 10वी झाला की मला हे असं आपला व्यवसायाचा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मुंबईला शिकायला मला तिथे पाठवा. आईला मी म्हणायचं. परिस्थिती बघता वडिलांना कसं म्हणायचं ते त्यावेळेला 6-7 हजार फी वगैरे होती. आणि मग झाली 10वी. तर अशाही परिस्थितीत मी आपल्या वडिलांना म्हणलं मला जे स्कूल ऑफ आर्टला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मी ते शिकून आलं म्हणजे आपल्या व्यवसायाचं दृष्टीने होईल. मग वडिलांनी आपलं ते कसं मला स्पष्ट नव्हते बोलू शकत ना, आपली परिस्थितीच नाही. तर ते मला म्हणले, अरे बघ मला ते काय हिशोब किताब कधी कळलं नाही जास्त, तिथं पण पूर्वी कमी पडलो, BCom वगैरे असं काहीतरी कर, म्हणजे व्यवसाय बघू शकशील असं. मी आपलं जर रिअल पॅशन माझं काय होतं ते लगेच असं आणि ठीक आहे म्हणलं. जाऊन कॉलेज ॲडमिशन घेतली आपली 11वी कॉमर्स.
आणि मग 2 ट्युशन, अकाउंटन्सीची ट्युशन करायची, ते स्टॅटिस्टिक ट्युशन करायची आणि बाकी प्रेस. कॉलेजला कधी बसायचंच नाही आणि कधीच कॉलेज अटेंड करायचं. तर रोज कॉलेजला जाणं गरजेचं बी कॉम ह्याला सायन्सला पण, इवन तो BAला पण होता. आणि मग हे सगळं आता माझ्या गळ्यात आलेलं पॅशन माझं. ते जायचं दिवस त्याच्यातच, अगदी उठल्यानंतर सकाळपासून प्रेसला जायचं. मग ते वृत्तपत्राचं आता मला एडिटोरियल बघणं काय, आणि आता मला टेक्निकल रात्रीत जाऊन ते फाटका पेपर बाहेर कसं त्या मशीनवरून न फाटता कसं बाहेर काढायचं हे टेक्निक मला सापडलं होतं त्याच मशीनवर. कारण त्याचे काय झालं, ते रोटरी मशीन असल्यामुळे त्याला असे हँडल होते आणि मोठी चाकं फिरायची. ती बॉडी मागं पुढं व्हायची आणि ती ज्या फेसमध्ये फिरायची, त्या फेसमध्ये ते अशी आणि अशा पद्धतीने येताना की त्याला सिलेंडर होते 2, त्याचे ओढताना ते सिलेंडर ज्यावेळेला मटेरियलवर चढायचे छापायसाठी मधल्या कागदावर, ते चढायचे. परत मटेरियल त्या खिळ्यांवरनं उतरायचे. असं चढायचं आणि उतारा खटाक 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 करून त्याचे जे साईड बॉडी होते त्याच्यामध्ये खाच निर्माण झाल्या होत्या. असं चढून उतरल्यानंतर धड धड असं करून. मग मी काय केलं, मी तिथले एक तांत्रिक लोकांना धरून आणलं आणि त्यांना म्हणलं हे धड धड करून ते खाली खड्डा पडला आणि वर खड्डे पडलेत, ते खड्डे बुजवून घ्यायचं काम केलं मी दिवसाच्या वेळात वेल्डिंग भरून. ते खाचा पडलेला मी बुजवल्यामुळे ते खाचेतनं उतरायचं त्यावेळेला त्या फटीत कागद सापडायचा तो, पण मध्ये कागद असतो आणि रोलर असतात आणि तो बरोबर तिथं जरा कागदाला दाब बसला टाईपचा आणि ह्याचा की तो तिथनं थोडा शिरला, फडाला कागद फटायचा. मग फाटाफाटीचं कंट्रोल झालं होतं. मग हा पेपर आपला असा 4 पाटाचा विकला पाहिजे, काहीतरी वेगळे पण पाहिजे, आपण मार्केटमध्ये म्हणजे जाहिराती मिळालं पाहिजे, हे पाहिजे. असं करून मी बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये पॅशन तिकडं ठरवलं माझं. पैसे कमवायला पाहिजे. मग फाटाफाटी तर संपली आहे. आणि मग ते आता मी काय माझं म्हणजे 11वी वय आहे काय, म्हणजे एडिटोरियल बघणं हे बघणं असं नसतं नाही का. तर मग हे अशी ब्लॅक अँड व्हाईट न्यूजपेपर्स आहेत, काय करता येईल ह्याच्यात, काय वेगळे पण देता येईल. तर मग त्यावेळेला कुठलं तरी एक पाक्षिक येत होतं 15 दिवसाचं, ते खूप विकायचं. त्याचं मला आता नाव आठवत नाही आहे. म्हणजे ते टॅब्लॉईड साईज म्हणजे पेपर फोल्ड केल्यानंतर असतं ना तसं 1/8. त्या टॅब्लॉईड साईजमधलं ते पब्लिकेशन्स खूप चांगले चालत होते. तर मी आमच्याच त्या पेपरला रविवारसाठी म्हणून आपण अशी 8 पानाचं काहीतरी एक सप्लिमेंटरी चालू करू. तर त्या सप्लिमेंटरीमध्ये इंटरेस्टिंग मॅटर गोष्टी अशा सगळ्या आपल्याला घेऊन लोकांना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण देता येईल आणि मग पेपर चांगला चालेल वगैरे वगैरे असं सगळं सारखं काहीतरी आयडियॉलॉजी डेव्हलप करायची. आणि मग त्याच्या पुरवणी सगळी त्या पूर्ण पुरवणी कोण बघणार, तर स्टाफ तर सगळे होते. मग ह्याच्यात कंटेंट काय, मजकूर काय असला पाहिजे, तर लोक सध्या काय आवडीनं वाचतात, काय दिलं पाहिजे, असले सगळे डोक्यात विचार सुरू झाले ते 11वी-12वीमध्ये असताना, की मी काय देऊ शकेन मटेरियल की ज्यातनं आपल्या वाचकाला इंटरेस्ट क्रिएट होईल. मग त्याच्यामधनं मी ते कंटेंट स्टडी बरं का. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की काय म्हणजे आता सगळं टेक्नॉलॉजी गोष्ट वेगळी आहेत. त्या काळात लोक पोस्टाने लिहायचे, म्हणजे मतं वगैरे ती छापून यायची. हे वृत्तपत्रात आमचं मत मांडा ह्याच्या असं वगैरे वगैरे. तर मी असं एक उदाहरण म्हणून सांगतो की मी सांग ना सुनीता म्हणून एक कॉलम केला त्या टोटल ह्याच्यामध्ये, सांग ना सुनीता. ते एक सुनीता नावाच्या मुलीचा फोटो टाकला आहे ना, अशी एक छान मॉड मुलगी आहे. आणि मग ते पेपरमध्ये टाकलं की असं आता रविवारच्या पुरवणीमध्ये सुनीताच आपल्याला उत्तर देणार आहे. मग ती इन्व्हाइट करते की तुम्ही काही विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. आणि मग उत्तर लिहिणार मी, बरं का. आणि ती मॉड मुलगी तिचं ते आव्हान बघून तिच्या अगदी ड्रेस वगैरे पण त्या काळात असं एक बटन तरी एवढं असं असेल तर ते फार हे होतं की हां, ती इतकी मॉड मुलगी उत्तर देणार आणि तिला पण प्रश्न विचारू. रोज 25-30 पोस्ट कार्ड यायचे सुनीता.
आणि ते पोस्टकार्डात आलेला प्रश्न आणि सुनीताने दिलेलं उत्तर, असे असे कॉलम, असे काय काय कॉलम डेव्हलप कर, हे कर, म्हणजे ना मला काय करता येईल तर ज्याच्यामुळे मी याच्यात मनी मेकिंग करू शकेन किंवा त्याला प्रॉडक्ट डेव्हलप करू शकेन. सारखी प्रयोगात्मकता करायचं ते मला सवय लागली, सराव लागला. असं करत करत ते माझं न्यूजपेपर मेकिंग आणि पब्लिकेशन हे माझं नसात. म्हणजे आता माझं हे सर्वस्व, आता हे काय जे आहे ते बस हेच. इट इज माय फर्स्ट अँड लास्ट पॅशन. असं आहे का, तो फिक्सच झालं माझं लाईफचं, बरं का. मग पुढे जाऊन डेव्हलपमेंट झाल्या, भावाचं लग्न झालं, माझं झालं. आणि मग ते कौटुंबिक वैचारिक संघर्ष माझं, म्हणजे वडिलांचं म्हणणं होतं कधी कर्ज काढू नका, जे काय असं चालवा. माझं म्हणणं होतं डेव्हलप व्हायचं असेल तर याच्यात काहीतरी नव्या मशिनरी आणवते. हे असं किती फाडाफाडीच्या याच्यात खूप आपण आत गेलो आहे. वडील म्हणत नाही कर्ज नाही करायचं, ते बाकी काय करायचं. मग मी आईला म्हणलं त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे, मी बरोबर करतो. आणि मग आईची झाडांची आवड, काय आईची झाडांची आवड, त्या आईला हे झाडं आण, ते आण, ते आण करत होतो. तर आईला म्हणलं आपण एवढे लोक तुझ्याकडे येतात, तू त्यांचं ते कांदे काढून देते, हे करते, ते करते, तर मग ते नर्सरीचं व्यवसायाचं स्वरूप केलं तर कसं होईल. आपण कॅम्पामधनं जात असतो तर तिथनं ते काही झाडं वगैरे आणली तर कसं होईल. मग आईला हुरूप आला. आई म्हणाली मी आता पुण्याला चालले ना, ते गुलाबाची झाडं घेऊन येते. मग ते अशा एवढ्या मोठ्या पिशव्यांमध्ये एक 10-20 गुलाबाची झाडं तिने रेल्वेमध्ये आले. आता माझ्या पॅशनला डायव्हर्शन आलं आहे, म्हणजे ॲडिशनल एक हे आलं, ब्रिदिंग आलं. आणि ती झाडं 25 झाडं 20-20 झाडं घरात आणली, ठेवली. आणि अशी ओळखीच्या लोकांना सांगितलं गेलं, आता आमच्याकडे गुलाबाची रोपं आणली आहे. कसं तिकडे ते 5 रुपयाला मिळायचं. मी आईने म्हटलं आपण ते 10 रुपयाने देऊया. 8च दिवसात संपली ती झाडं. आई म्हणाले चांगलं आहे, हा छान धंदा होऊ शकतो. मला असं सगळं असं तो माझं तो तिकडचा फ्लो सगळं इकडं फिरला. आणि तिकडं तर मला वडिलांनी म्हणजे रस्ते बंद केले आहेत, लाईन सेट झालेली आहे. तर मग माझ्या चुलत भावाची ट्रक होती, ह्यांचे भाऊजी प्रकाश जटकल, ते म्हटले अरे तुला गाडीच्या वरती त्या केबिनच्या वरती ते गुलाबाची झाडं ठेवून आणू शकतो म्हणे. मग ती पुण्यात त्यांची ट्रक गेलेली असताना त्याच्यावर एक 200-400 झाडं गुलाबाची ठेवली आणि परत आणली. ती आणून नर्सरीत घरी ठेवली. मग लोकांना कळलं. आता ते एक पॉप्युलर हे झालं, रोज 10-12 लोक यायला लागले. आणि मग गुलाबाचं अशा प्रकारे ते विक्री व्हायला लागली. मग आम्ही 11वी-12वीमध्ये शिकत होतो ना, प्रेसमधनं असं मी असं काय मोठे पैसे काढू शकणार नव्हतं की जे मी काहीतरी आता इकडं डेव्हलप करू शकतो. माझा एक मित्र म्हणाला 11वी ट्युशन, अरे म्हणे तू एवढं धडपड करतोस ना, तर ते माझ्या बँकेमध्ये माझं हे आहे डिपॉझिट, तर त्याच्या अगेन्स्ट तुला काय पैसे पाहिजे तर काढून देतो, तू एक भरपूर झाडं घेऊन ये, बिझनेस तर होईल. तर त्याने 7,000 रुपीज मला त्या डिपॉझिटवरनं पैसे काढून दिले. मी ते घेऊन गेलो पुण्यामध्ये आणि अशी मस्त एक टेम्पो भरून झाडं घेऊन आलो. आईला इतका आनंद झाला, इतका काय विचारू नका. तर ती झाडं आणली आणि ठेवली आणि ती अशा प्रकारे विकत गेली की ती दर आठवड्याला ती आणून ठेवली, ती सगळी विकली, पैसे डबल झाले. ते परत घेऊन मी गेलो, आठवड्याने परत आलो. असं करत माझं इन्व्हॉल्वेशन ह्या प्लांट प्रोपगेशन ह्याच्यात राहिलं. आणि तिकडं ते प्रेस मॅनेजर्स आणि हे ते ज्या पद्धतीने बघतात ते बघत होते. आणि कळत नकळत संघर्ष व्हायला लागला होता. तर त्या संघर्षात प्रश्न निर्माण व्हायला नको म्हणून मी माझं थोडंसं असं डायव्हर्शन. आणि मग नकळत एक न्यूजपेपर मेकर म्हणून मी असं माझं पूर्ण लाईफचंच ते पॅशन 100% लाईफ लॉंग असलेलं, त्याच्यामध्ये हे झाडं पानं फुलं हा विषय. आणि त्याच्यामध्ये मग इतका मस्त आनंद येत गेला की कळलंच नाही की 2-4 वर्षात मी लँडस्केपिंग, गार्डनिंग असं करत करत नर्सरी फील्डमध्ये पण असं एक मास्टर म्हणून नाव झालं. आणि त्या नर्सरीचा माझा असा व्याप
छान सेटल झाला. आणि मग वृत्तपत्र घरही बघू शकत नव्हतं. तर मी, माझा भाऊ, बहिणी, आईवडील, घर हे सगळं खर्चच भागू शकेल असा हा एक वेगळाच साईड बाय बिझनेस सुरू झाला. तर वृत्तपत्र कामगार जगवणे आणि ते छापणे एवढ्यापुरतं मर्यादित राहील. पण दरम्यान येणाऱ्या ट्रबल्स, शूटिंग हे मात्र माझं जाणं करणं सोशली हे राहिलं होतं. पण असं माझं पॅशनच पूर्ण फिरून मी झाडं, पानं, फुलं, मग त्याच्यात डोकं सुरू झालं हे कसं असतं, हे हायब्रिडायझेशन कसं होतं, प्रपोगेशन कसं होतं, एकाचे दोनच कसे करतात, 10च कसे होतात, ते वाढवायचं कसं. आणि त्याच्यामध्ये डोकं खोलात 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 करत 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 त्याच्यात पण डीप इंटरेस्ट गेला. आणि मी मस्त काम करत गेलो. अशी बघता बघता 8-10 वर्षाचा कालावधी गेला लग्न झाल्यानंतरचा. आता मी सेटल झालो होतो एक प्रोफेशनलिस्ट म्हणून. त्या लाईनमध्ये मी म्हणजे मास्टर्ससारखं असं माझं एक अस्तित्व झालं होतं. दिल्ली नर्सरी म्हणजे की बाय ग्रेट असं. आता ही आली स्टेज, माझी फुलफिल स्टेज आली. आणि या फुलफिल स्टेजला आल्यानंतर मी पॅरलली भाऊ आणि वडिलांवर, बहिणींवरती ते वृत्तपत्र आता मी नाही बघायचं ते बघतायत. तर असं मी साईड बाय सेटल झालो. मग आमच्या वडिलांना आणि आजोबा गेले होते. वडिलांना आणि भावाला असं वाटलं की आपण एक व्यक्तीचा, पॉलिटिशियन, त्यांच्या मदतीचं, त्यांच्या ऑफर आहे तर त्यांच्या मदतीने आपला हा विश्व समाचार प्रेस आहे ना, त्याला त्यांच्या बरोबरीनं असोसिएट करू, म्हणजे व्हेंचर करू आणि ते मोठं करू. मला बाहेरून कळलेलं. आणि मग त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनी सगळं डॉक्युमेंटेशन, पार्टनरशिप, MSFC लोन, असं सगळं विदाऊट गिविंग एनी इन्फॉर्मेशन टू मी. कारण मी जरी त्या प्रिंटिंग प्रेसचं मी स्वतः मालक पण असलो तरी पण मला विचारण्याची काय आवश्यकता, तर तू बघतही नाहीस आणि आता आमचं आम्ही करणार आहोत असं त्यांनी वन सायडेड डिसिजन घेऊन ॲक्टिव्हिटी केल्या. आणि त्या पॉलिटिशियननी काय केलं, यांना आपण मिळून हे सगळं करू, पार्टनरशिप करू, असं करू असं म्हणून वडिलांना, भावाला नेलं MSFCमध्ये. आणि आमच्या राहत्या घरावरती बोजा चढवून प्रिंटिंग प्रेस XYZ नावाने 3ऱ्या ठिकाणी चालू करायची असं केलं. आणि वेड्यातच काढलं थोडक्यात. मोठ्या पॉलिटिशियनचं ते PA होते. आणि मी आपलं हे सगळं पॅशनेट वर्क, माझं बिझनेस, नर्सरीचा, लँडस्केपिंग मस्त मजेत, म्हणजे अगदी पीसफुली मेकिंग मनी मस्त, आणि घर चालवतो आहे. पण वडिलांनी, भावाने मिळून हा काय उद्योग केला मला माहीतच नाही. पण उद्योग असा केला की पॉलिटिशियनच्या घशात आपली इंडस्ट्री, घराण्याचा धंदा घातला आहे आणि मला माहिती आहे. आणि मग जेव्हा मला कळलं बाहेरून की असं माझ्या वडिलांना आणि भावाला वेळात काढून त्यांना जामीनदारी म्हणून स्वतःच्याच नावाची एक फर्म एका पॉलिटिशियनने क्रिएट केली, घरावर बोजे चढवलेत राहते, आणि हे असं केलं आहे म्हटल्यानंतर मग मी मोठ्या बहिणीमार्फत त्या विषयात उतरलो. मला असं कळलं आहे. आता एवढं वर्ष तर मी अपार्ट आहे आणि हे सगळं बघतो आहे. तर त्या परिस्थितीमध्ये हे असं झालेलं आहे तर मला तर काय अवघड वाटतं आहे. मग असं कुठं आहे म्हणे बहिणी, म्हणजे मला बाहेरून मिळायला माहिती, ह्यांना कळलं नव्हतं की आपण कुठेतरी जाऊन सह्या केल्या. त्याचा अर्थ MSFCमध्ये आपण आपली राहती जागा घाण म्हणून टाकलेली आहे. ह्यांनी जाऊन फक्त सह्या केल्या होत्या, कुठं केल्या हेच माहिती नव्हतं. हां, आणि मला ते बाहेरून कळलं. मग आता हे मी उघडकीला आणून दिल्यानंतर मग आता कसं करायचं, म्हणजे वृत्तपत्र, विश्व समाचार जे होतं त्याच्या बाबतीत काय डॉक्युमेंट झालं नव्हतं. फक्त एका ठिकाणी एक मशिनरी आणून तिथं प्रेस चालू करायची आणि विश्व समाचार तिकडं ओढून न्यायचं. ते ब्रँड होता ना विश्व समाचार वृत्तपत्राचं. प्रोडक्शन असतं सगळं, मशिनरी असतं. 2 फॉर्म असतात, एक वृत्तपत्रात, एक प्रिंटिंग प्रेस. प्रिंटिंग प्रेसमध्ये हे सगळं अडकवाडकी झाली होती. तर मग आम्ही ते जे कोणी पॉलिटिशियनची हायर लेवल ॲथॉरिटी होती त्यांच्यापर्यंत मी फोनाफोन करायला लावल्या. मग त्यांनी सांगितलं, हे तुम्ही वडिलांनी तुझ्या असं केलं हे बरोबर नाही आहे. तुम्ही, माझं तर मत आहे की तुम्ही आता त्यांनी ते प्रेस केलं ठीक आहे, पण तुमचं वृत्तपत्रातून मालकी हक्काच्या कागदात तुम्ही काही केलं नाही ना, मग
तुम्ही काहीतरी करा, तुमचं तुम्ही सामर्थ्यानं उभं व्हा. असं जाऊन उगीच तुम्ही माझ्या पीएच्या अंडर अडकू नका, प्रॉब्लेम होणार आहे. मग असं म्हणल्यानंतर मग आता हे मी सगळं माझं ॲक्च्युअल पॅशनेट लाईन आता डायवर्ट झाली. ती कुठली प्लांट प्रोपोगेशन आहे ना, लँडस्केपिंग सगळं विसरून गेलो होतो मी. ते कॉलम रायटिंग, एडिटोरियल. तर हे आता आपलं घराचं वाचवायचं म्हणल्यानंतर मी ह्याच्यात आलो. हां, आणि मग त्याच्यातनं 1 एप्रिल 1995 95 बरोबर. हां, 95 साली आमच्या ह्या दुसऱ्यांच्या जागेमध्ये असलेलं जे वृत्तपत्र होतं, तर ते पॉलिटिशियनने 3ऱ्या ठिकाणी ते ओढून न्यायचा प्लॅन केला होता. त्याने तारीख डिक्लेअर केली होती की या दिवशी आता इथून आम्ही वृत्तपत्र चालू करत आहोत, असं त्याने डिक्लेअर केलं होतं. आता तुमचं म्हणजे थोडक्यात तुमचं प्रिंटिंग प्रेसवर ओढून मी आणला इकडं. आता तुमची इच्छा असो नसो तुम्हाला पेपरला घेऊन माझ्याकडे यावंच लागणार आहे, असं एक सिच्युएशन केली होती. तुमचा विश्व समाचार गपचूप माझ्याकडे येणार आणि मी ते मशिनरीवरनं करणार. मग आता वडील भाऊ हे सगळे त्या पॉलिटिशियनला बोलायच्या पण ताकदीत नव्हते, पण माझे ऐकण्यात तरी आले. ते ऐकत नव्हते म्हणून मला डायव्हर्ट होऊन तिसरीकडे जावं लागलं होतं ह्या सिच्युएशनमध्ये, बरं का. तर मी म्हटलं मी बोलतो त्यांच्याशी, तुम्ही काय काळजी घेऊ. मग ते पॉलिटिशियनचा फोन आला, आपण मशिनरीचं सगळं केलं आहे, हे केलं ते केलं आहे, आता आपल्याला पेपर चालू करायचा आहे. तर मी फोनवर त्यांना म्हटलं की कुठला पेपर तिथं चालू करायचा आहे आपल्याला, म्हणजे तुमचाच आम्ही ब्रँड ओढून चालवणार आहोत असं त्यांचं ॲटिट्यूड होतं ना. मी त्यांना विचारलं का विच ब्रँड यू आर गोइंग टू लॉन्च ऑन दॅट डे एस्पेशली. तर आपलाच पेपर म्हणाले. मी म्हणलं आपल्या पेपरचं अजून काहीच केलं नाही, ठरलं नाही म्हणलो. म्हणजे काय करायचं, कसं करायचं, म्हणजे काय त्या पेपरमध्ये पण पार्टनरशिप आहे का, काय तर प्रिंटिंग प्रेस तर स्वतःच्या मुलाच्या नावावर केलं. वडील आणि भाऊ दोघं जामीनदार म्हणून घातले. त्यांना दोघांना सांगितलं होतं आपण पार्टनरशिपमध्ये प्रेस चालू केली आहे. आता ह्या पेपरचं पण असंच काय कारभार करणार आहे, क्लिअर करा, असं तसं इनडायरेक्ट माझं म्हणणं होतं. मग ते म्हणले ते काय नंतर करता येईल की म्हणले कधी पण सुरू झाल्यानंतर. मी म्हणलं मग विश्वसमाचार तिथून छापायचं की नाही आपल्याला नंतर निर्णय घेता येईल की म्हणलो. काय म्हणजे तिथून विश्वसमाचार छापायचं की नाही ह्याचा पण निर्णय नंतरच घेऊ की, तुम्ही सध्या ठरवा म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही कुठला छापायचा, असं मी केलं. त्या पॉलिटिशियनला आलं राग आणि खाडकन पेपर बंद केला. मग त्याने फोन बंद केला. त्यांनी फोन बंद केल्यानंतर मी भावाला वडिलांना घेतलं, बहिणीला घेतलं आणि म्हणलं आता त्यांनी ठरवलेलं पेपर तारखेच्या वेळेला बरोबर तुम्ही ते सगळं खिळे उद्योग बंद करून तुम्हीच ऑफसेटमध्ये ट्रान्सफर व्हायचं. ते पण ऑफसेटमध्येच छापणार होते नव्या टेक्नॉलॉजीत, कसं शक्य आहे. मी म्हणलं 2 कम्प्युटर्स घेऊन यायचे, आपल्याच घरामध्ये इथे फिट करायचे. तिथे 25 लोक जे कंपोज करतात तेच काम इथे कम्प्युटर्सवर करायचं. त्याचे प्रिंटआउट काढले की तो मित्र आहे प्रिंटिंग प्रेसवर, त्याच्याकडे ते प्लेट बनवून घ्यायच्या आणि तो केसरी म्हणून वृत्तपत्र आहे ते आपल्याला छापून द्यायला तयार आहेत. त्यांच्याकडे आहे रोटरी मशीन म्हणजे वेब ऑफसेट. मग सगळं ठरलं. प्लेट करायला 200-300 रुपये खर्च आणि रोज पेपर छापायला 700-800 रुपये खर्च. हे असं कॉन्ट्रॅक्ट फायनल केलं. आणि ज्या दिवशी ते त्या मशिनरीवरती आमचा पेपर ओढून नेऊन ऑफसेटमध्ये आणणार होते त्याच दिवशी आमच्या विश्वसमाचारला आम्ही खिळा प्रेसमधनं घरी आणून कम्प्युटर्सवरती चालू केला, प्लेट बनवल्या आणि केसरीतनं छापून आणल्या आणि मार्केटमध्ये ऑफसेटमध्ये बाहेर आलो आम्ही विदाऊट ब्रिंगिंग एनी मशिनरी, मेकिंग एनी इन्व्हेस्टमेंट ॲट ऑल काय. आणि मग आता दरम्यानच्या काळात माझी सगळी झाडं आई पाणी घालते आहे, सगळं आता मी फिरून इकडं आलो म्हणजे माझं पॅशन परत डायव्हर्ट झालं असं परिस्थितीनुसार, बरं का. आणि त्या पॅशनला घेऊन मी
हे आता जगवायचं, हे अडचणीतनं मार्ग काढायचा म्हणून उतरलो. आणि पुन्हा मधला हे 15 वर्षाचा गॅप गेल्यानंतर पुन्हा पेपरमध्ये पुन्हा ते एडिटोरियल, आता अपसेट, आता टेक्नॉलॉजीमध्ये आलो. आणि असं करून 1 महिना 2 महिने झाले, मग सगळी नवीन मुलं, नवीन म्हणजे होतकरू सगळंच, आणि टेक्नॉलॉजी ह्याच्यात 4च पानाचा तो पेपर. आता ह्याला मार्केटमध्ये कसं चालेल, दुसरे रंगीत वृत्तपत्र आहेत, मग आपल्याला काय करता येईल. पुन्हा तेच आलं, कंटेंट आलं, स्टडी आलं, हे का. मग ते पुण्यामध्ये संध्यानंद म्हणून एक वृत्तपत्र होतं, ते बंडल बातम्या छापून रोज 1 लाख 1.5 लाख प्रति विकत होता पुण्यामध्ये, साधं 4च पानाचं. मग काय त्याने, त्याचं काय प्रोडक्ट आहे, कसं करतो आहे, काय, त्याला जाऊन भेटून जवळून बघून करून स्टडी करत करत आता 95ची गोष्ट आहे. 1 एप्रिल 95ला आम्ही पुन्हा त्या वृत्तपत्रात पुन्हा ह्याला पुनरुज्जीवित करायचं म्हणून उतरलो. आणि नर्सरी सायलेंट केली. हे फक्त लोक आले की ते कुठले लागतील झाडं ते उपलब्ध करायची, हे करायची, मग नाही केली. पण सगळं डायव्हर्शन इकडं माझं. आणि त्याच्यातनं पुन्हा त्या नवनवीन प्रकारच्या कंटेंट्स, रंगीत पुरवण्या द्यायच्या, हे करायच्या, सिद्धरामेश्वराचं विशेष, अक्कलकोट स्वामीवरांची विशेष पुरवणी, असं काय 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 करत आम्ही 95 ते 98च्या 3 वर्षात एक बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस आला होता. तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या लेवलपर्यंत जाऊन करून बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक मोठी पुरवणी काढणार आहोत. आणि त्या पुरवणीमध्ये अशी असणार आहे, तशी असणार आहे, असं करून पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये ऑफिसर्स, विशेष करून इरिगेशनची कामं चालली होती. ह्या इरिगेशन ऑफिसर्सना 10,000, 20,000, 25,000 जाहिराती, असं करून 3-4 लाख रुपयाचे सगळ्या जाहिराती कलेक्शन केल्या. आणि त्या 3-4 लाखांमध्ये तेव्हा जो फंड जमा झाला होता त्याच्यामध्ये एक अपसेट मशिनरी मालेगावची नवीन मिळणारी भारतीय अशी आणून आम्ही आमच्या जागेत बसवली. आणि पुन्हा त्या खेळा प्रेसमधून 3ऱ्याच्या ठिकाणी छापत स्वतःच्या मशिनरीवरती सामर्थ्य निर्माण करणारं असं सेटअप डेव्हलप केला. बाहेरनं पैसे उभं करून एक बँकेचं 50,000 लाख रुपये कर्ज दाखवलं आणि अशी स्थिरस्थावरता आणली. आता ही स्थिरस्थावरता आणली आणि त्या वृत्तपत्राला आर्थिक जोड व्हावी म्हणून वर्षभरात 25 वेगवेगळ्या पुरवण्या, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांच्या, असे रंगीत चित्र असलेले, घरोघरी लोक असं ते फ्रेम करून लावायचे, असे ते कवर डिझाईन असायचे त्याचे. आणि अशी पॉप्युलॅरिटी सेट केली, डिझाईन केली, माणसं डेव्हलप केली, सगळं केली. माझ्या भाच्याला मदतीला घेतलं, भावाचं फारसं इन्व्हॉल्वेशन नव्हतं. आणि साधारण 2007 आला तर नर्सरी अशी माझी सायलेंटमध्ये फक्त पाणी घालून जगवलेली होती. आणि परत इथं मागं पडलेला बिझनेस लाईन सेट केला. आणि मग असं कौटुंबिक पातळीवरती एक असा विचार प्रवाह माझ्यापर्यंत आला की तू काहीतरी स्वतःच म्हणून काहीतरी केलं पाहिजे. किती दिवस हे प्रेसमध्ये तू तुझा वेळ घालवणार, तू काहीतरी एखादा जॉब वगैरे करायला पाहिजे. वृत्तपत्रात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आता म्हणजे आता तुझा आता या व्यवसायात काय त्याला वेळ घालतो, काहीतरी स्वतःचं उभं कर. मी विचार केलं, हे सगळं माझ्या नाळेला पीळ घेऊन मी पॅशन मेंटेन करत इथपर्यंत आलो. आता रात्रभर झोपच नाही. माझा शिपिंग कंपनीचा मित्र आहे, शाळेत नाही म्हणजे माझ्या बरोबर काम केलेला कॉलेजमधला एक मित्र होता. त्याचं कपड्याचं दुकान होतं. आणि काय करावं काय नाही म्हणत मी त्याला म्हणलं होतं, अरे म्हणजे गुलाबाची झाडं 10-10 तू ठेवत जा दुकानात विकायला. तर तो त्याच्या दुकानात ते सायकलवर घेऊन जाऊन विकायचा. आणि मग त्याला असं म्हणजे थोडंसं मित्रांबरोबर ड्रिंक वगैरेचं खूप सवय लागली होती. त्याचा मोठा भाऊ शिपिंग कंपनीचा मोठा मालक होता. हा मित्र मात्र माझा वाया गेलेली केस. रोज मित्र उचलून घरी घेऊन जायचे त्याला, म्हणजे सोडून यायचे अति पिलाय वगैरे वगैरे म्हणून. तर त्याला उभं करायचं म्हणून मी 10-15 झाडं द्यायचो ना, त्या दुकानापाशी विकायला ठेवायचे. आणि मग एक दिवशी त्यांनी म्हणजे एक मधली स्टोरी सांगतो, एक दिवशी एवढी दारू पिली की मित्रांनी असं कुठं तरी रस्त्यावर सोडलं त्याला असं कोपऱ्यावर आणि मग निघून गेलाय. आणि तो सकाळी उठला तर बघतो बेल्ट नाही आहे,
आणि खिशात घड्याळ नाही आहे. आणि मग माझ्याकडे आला आणि म्हणाला की अरे मग रात्री जरा जास्तच झाला माझं, असं झालं तर मग जरा मला घरी सोड, असं तसं, माझं बेल्ट नाही, हे नाही. मी म्हणलं ते मित्रांनी सगळं तुझा बेल्ट आणि पाकिट आणि घड्याळ माझ्याकडे आणून दिलं आहे बघ म्हटलं. मग बरं झालं म्हटलं. आणि त्या मित्राला साक्षात्कार झाला की आपण वाया गेलो. म्हणून मग तो त्या दिवशी त्याने चेन्नईच्या भावाला फोन केला, म्हणला मी काय का असेना मी तिकडे येणार. आणि तो निघून गेला माझा मित्र. आणि तो तिथं भावावर सेटल झाला आणि आत्ताच पण देखील तो म्हणजे तो डायरेक्टर लेवलवरती, म्हणजे वाया गेलेली केस. ज्या मित्राकडं मी 10-12 गुलाबाची झाडं विकायला देत होतो, तो परत वर्षानंतर आला, तो इम्पोर्टेड कार बीर घेऊन मला म्हणला DJ पैसे कुठले, अरे शेवटी मी तुझ्याकडनं ते 12 गुलाबाची रोपं नेली होती तिथे पैसे द्यायला नाही. काय ते पैसे असं नाही, व्यवहार असतो रे मग. हा गमतीचा भाग बरं का. तर अशा प्रकारे मला म्हणजे आता मी ते पर्याय उभा करायचा आहे म्हणून झाडा पाना फुलात गेलो, तो फ्लो मिळवला, तिकडं पॅशन डेव्हलप केली, तिच्यात उतरलो, मस्त मजेत सगळं ते सेट केलं. तर परत आपलं घराण्याचा धंदा अडचणीत जातो म्हणून परत उलटी इकडं उडीत ठोकली, सेटल केलं, सगळं ठीकठाक केलं. तर तू इथं काय करायला लागला, तू पुढं जायला पाहिजे. आणि मी त्या मित्राला मग मी फोन केला, जर गुलाबाचे पैसे देऊन गेला होता ना, म्हणलो अरे मी काहीतरी आता जॉब करा. म्हणतो काय म्हणतो अरे प्रेस नाही रे, आता काय घरच्यांचं पण नाही तर असं. मग आपल्या मोठ्या भावाशी बोलू. मग त्याने त्याच्या मोठ्या भावाला घेतलं कॉन्फरन्समध्ये. मी म्हटलं आता बरं होईल, आता एकदा चेन्नईला जातो आणि उभाच होतो. तर मग त्याचा मोठा भाऊ हुशार, तो म्हणला अरे तू काय म्हणतो तू. म्हणलं असं असं करावं म्हणतो. मग तू काय बोलशील. म्हणलं मुलं छोटी आहेत दोघं, 8 वर्ष 9 वर्ष, आणि मग त्यांचं शाळा वगैरे चालू असेल. कसं आहे माहिती आहे का त्रिभुवन, ते म्हणाले मला, कसं आहे माहिती आहे का त्रिभुवन, आता तू सोलापूर सोडून यायचं, ते यायचं, आता जॉब वगैरे करायचं, मग ते गाव सोडायचं, मग मुलांचं शिक्षण, त्याच्यानंतर भाषा, तुला किती मिळणार नाही इकडे येऊन काय. आणि कसं असतं माहिती आहे का, आपल्याला स्वतःचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. तर तू काय कर, लोकल लेवलवरच तू एखादं काहीतरी बघ आणि मग तिथंच सेटल हो, असं वाटतं मला. मोठी संधी होती ती तर अशी ब्लॉक झाली. मग पेपरमध्ये काम करत असताना मी एका इंडस्ट्रियलिस्टच्या फार मोठ्या एका ह्याच्यावर प्रकाश टाकला होता, बातमी टाकून. त्यांच्याबरोबर माझी मैत्री झाली होती, करोडोचा घोटाळा होता. मग मी त्या इंडस्ट्रियलिस्टकडे गेलो. मग नेहमीप्रमाणे भेटायला जायचं होतं, तर मला प्रेस मीडिया म्हणून त्रिभुवन असायचं. मग बसलो बाजूला, त्यांना मी दादा म्हणायचो. काय म्हणतात त्रिभुवन दादा, जॉब करावं म्हणतो. अरे तुम्ही जॉब, मी म्हणलं नाही ते आता थोडा असं तुमच्याकडं. मला त्रिभुवन काय सांगू, मी विचारच करू शकत नाही. तुम्ही वृत्तपत्राचे म्हणलं का माझ्याकडं काय जॉब करणार, काय असेल ते करेन म्हणलं होतं, काय तसं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही त्यांना तर आनंद झाला, मी खूप हुशार आहे माहीत होतं, याचा वापर तुम्ही करता येईल माहीत. आणि मला म्हणले तुम्ही या. मग दुसऱ्या दिवशी गेलो त्यांच्याकडं. एक नवीनच माझ्या आयुष्यात सूर्य उगवला होता, नवा पॅशन जगण्याचा. मग त्यांच्याबरोबर गेलो. मला म्हणले त्रिभुवन, हे सगळं 67 एकरचे मालक तुम्ही. बरं तुम्ही घरचं समजून काम करायचं म्हटलं, हे ऑफिस आहे सगळं आहे, म्हणजे माझं राईट हँड म्हणून तुम्हाला काम करायचं म्हटलं. मग त्यांच्याबरोबर तिथे 1000 बंगले बांधायचं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं काम होतं. सोसायटी होती, सोसायटीचं ते लिगॅलिटी बघायची, जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट लिगॅलिटी बघायच्या. असं त्यांनी एक हळूहळू मला सगळं काय त्रिभुवन करत, आणि सगळं नवीन हे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मग ते स्टाफ ते सगळं मेंटेन करायचं. सगळे म्हणजे अशिक्षित माणसं, सगळी गुंडागिरी करणारी पोरं बिरं नेमलेली,
अशी परिस्थिती होती. तर त्यानं ते एन्व्हायरमेंट मेंटेन करायचं. असं 2007 साली माझ्या आयुष्यामध्ये नवीनच चेंज आला, पॅशनेट चेंज म्हणतो मी त्याला. काय की त्याच्यामध्ये तुला सगळं मस्त आनंद घेत काम करायचं म्हणलं. आणि मग ती कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं काम मी बघायला सुरू केलं, सोसायटीचं काम बघायला सुरू केलं. आणि तो हर हुंडारी डायनामिक माणूस, त्याला काय पण नवीन वाटतं ना, बघितलं की करावंसं वाटायचं. तर त्याने ते मित्रांबरोबर गेले नाशिकला आणि तिथे मित्रांबरोबर ते वायनरी ग्रेप्स बघितले, असे रंगीबेरंगी ग्रेप लागलेले, वाईन फॅक्टरी, ते सुला वाईन्स वगैरे, ते एकदम इम्प्रेस झाले. आणि तिकडून आल्यानंतर ते त्यांची गप्पा सुरू झाली, अरे वायनरी ग्रेप असं आहे तसं आहे. मग म्हणे त्रिभुवन आपल्याला 25 एकर द्राक्षात लावायचे, उद्या काम सुरू करायचं. काय इथं कुठं मी ते वाळू सिमेंट पॅशन मेंटेन केलं ना, तर हे मला वायनरी ग्रेप्स बरं का असं ते. आणि मग मी जाऊन ते शेतात थांबायचं, 50-100 माणसं ते डोझर लावून, हे लावून, मशिनरी लावून, जमीन लेवल करून तिकडं रोपं येणार आहेत लावायची. तुम्ही नर्सरी एक्सपर्ट आहे त्रिभुवन, तुम्ही भारी करता असं काय. तुम्ही भारी करता काम, काय जबरदस्त आहे. तर आता पण थोडं काय करू, 100 म्हशींचा गोठा करू, गोबर गॅस प्लांट करू. म्हणजे कसं असतं, ते त्या म्हशीचं ते सगळं शेण वगैरे असतं, हे ते स्लरी असते ना, ते सगळे काय ते सगळी ते द्राक्षाच्या झाडांना आपण द्यायची. त्याच्याशी मस्त पाईपलाईन करून घ्या. हो दादा, हे गोबर गॅस प्लांटवाले ते तुम्ही मिळून करून सगळं ते करून घ्या. झालं बा, गोबर गॅस प्लांट उभा करायचा. मग ते वायनरी ग्रेप्स, कल्टिवेशन. आणि मग बघता 6 महिन्यानंतर काय झालं, इतकी छान वाढली ती द्राक्ष. त्या द्राक्षांना अशी फुलं लागली आणि घोस लागले काय. आणि मग ते कन्सल्टंट यायचा. मग तो कन्सल्टंट म्हणणार, दादा 25 एकरमध्ये कमीत कमी 150 एकर तर 150 टन द्राक्ष लागतील. 150 टन द्राक्ष, मग 20 रुपयाने एवढे पैसे होतात. कसं होतं मग नाशिकला विकायचं, कसं करायचं. एक जण म्हणला, तुम्ही वाईन फॅक्टरीज घातली असती तर कसलं झालं असतं. तर ते तिथं शेतात बोललेले, तर ऑफिसमध्ये आले आहे म्हणून तेव्हा थोडं वाईन फॅक्टरीचं इंटरनेटवर चेक करा. सुरेशला मदतीला घ्या. का दादा, आपल्याला वाईन फॅक्टरी करायची. आणि मग वाईन फॅक्टरी करायची. तर म्हणजे आता इकडे द्राक्षाचं लागले, एक बरोबर 3.5-4 महिन्यामध्ये ते आता कापायला येतात. मग ते घड कापून ते क्रशर मशीनमध्ये घालून त्याचा रस करून वाईन होत असते. मी म्हणलं, आता द्राक्ष लागले दादा, तसं कसं काय, आपलीच द्राक्ष कशी करायचे पण, म्हणून तर लवकर करायचं म्हणजे चला. त्या द्राक्षाच्या शेतामधनं मग ते नवीन एक शेत घेतलं, तिकडं फॅक्टरी उभी करायची म्हणून. मग तिथं उभं राहून तिथं सगळं ते कन्स्ट्रक्शन, मग खर्च कसा वाजवायचा. आता डोक्यात माझ्या पॅशनचं व्हॉट इज वाईन. मग ते वाईन कशी असते, अल्कोहोल कसं तयार होतं, त्यात शुगर असते, मग त्याचं कन्व्हर्शन होतं फर्मेंटेशन झाल्यावर, मग त्याच्यामधनं अल्कोहोल तयार होती. मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक वाईन असते. मग ते 6 प्रकारचे द्राक्ष असतात, कॅबरनेट, शिराझ, मर्लोट. ते वेगळ्या पद्धतीने ते ब्लेंडिंग होतं, हे असतं ते असं, ते वाईन अशी बनते, त्याचं ते असं प्रोसेस असते. मग माझ्या डोक्यात सगळं ते पॅशनेटली स्टडी. आता मला वाईन फॅक्टरी चालवायची म्हणल्यानंतर, आणि माझं म्हणजे आयुष्यात एक काहीतरी एक स्टेबल स्वप्न रेडी झालं. ते आता इथं म्हणजे हेच खरं नाही, आता वाईन मेकर होणार हे फुल इंटरेस्टिंगली. मी तिथं 4.5 कोटीचं हे आलं होतं, टर्नकी प्रोजेक्टचं. हे तर एक माणूस मिळाला, मग त्याने इंट्रोड्यूस केला. तो म्हणला, कशाला टर्नकी प्रोजेक्ट, SS304 बॉम्बेतला आणू, सगळे टँक सेलर आपण बनवू, ओव्हरऑल सगळा प्रोजेक्ट 1.25 कोटीत तयार होतो. मग हे म्हणाले, करू का म्हणा. मग त्या माणसाला अलाईन केलं त्यांनी. 5-50 माणसं आली. SS304 मुंबईवरनं खरेदी करून ती फॅक्टरीला पाडायचा. मग ती मी सगळं करतो, पण ते माणसांच्या जेवणाची व्यवस्था वगैरे ते तुम्हाला बघायला लागते ना म्हणा. मग करतो म्हणून
20-25-30 लोकांसाठी ते भाज्या, ते जेवणाची सोय, ते सगळं म्हणजे फॅक्टरी उभं करण्यासाठी तर सगळं प्रोजेक्ट मॅनेजमेंट माझ्याच गळ्यात आहे ना. ते सगळं तूच हिरो, तूच भारी असं. आणि मग बघता 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 ती फॅक्टरी 4 महिन्यात तयार झाली. 25 फूट खोल खोदून खड्ड्यामध्ये थंड राहणारी वाईन करण्याच्या दृष्टीने फॅक्टरी उभी झाली. टाक्या उभ्या राहिल्या आणि तिकडं शेतातनं मेसेज यायचा, आता द्राक्ष पडायच्या पोझिशनला आले. नाही आता झाला. मग शेवटी ते चिलिंग प्लांट असतं, ते टाक्या थंड ठेवायला ना, त्याचं ते कमिशनिंग करायचं असतं, म्हणजे सगळं ट्रायल करायची असते तिथे. मशिनरी आणून बसवली. मग दादा म्हणून कमिशनिंग करून घेऊन, कमिशनिंग नाही, ट्रायल्स डायरेक्ट अहो दादा करेपर्यंत तिकडून धडा ते कापून फॅक्टरीला आले. आणि ते ट्रायल म्हणजेच प्रोडक्शन असं, ते मशीन चालू केलं, त्याच्यात द्राक्ष घातली आणि चिलर प्लांट चालू केले आणि प्रोडक्शन वाईन फॅक्टरी उभी राहिली बरं का. आणि मग त्याच्यामध्ये प्लस मायनस म्हणजे मला फोन येणार की सर ते चिलिंग प्लांट बंद पडला आहे, 22 डिग्री झालं आहे, वाईन वरनं खाली पडायला लागली उकळून, तर काय करायचं. मग चिलिंग कंपनीवाला यायला 2 दिवस वेळ, 2 दिवस काय करायचं आहे. मग मी काय काळजी करू नको, मग मी लगेच जायचं, ते आईस फॅक्टरीत जायचं, मोठमोठे आईस क्यूब घ्यायचे, ते गाडीत घालून घेऊन जायचं काय. आणि ते ते आईस क्यूबचं ते थंड पाणी आहे ना, ते सर्क्युलेट करून ते 1-2 डिग्री टेम्परेचर मेंटेन करायचं. मग तो टेक्निशियन येणार, मग तो मशीन चालू करणार. मग त्यावेळेला ते चालू झाली की मग वाईन बिलो गेली की मग अरे असं मी म्हणजे अगदी रातोरात वाईन काय होईल सांगता येत नाही. असे सगळे टेन्शन असे मेंटेन करत छान फॅक्टरी सेटल झाली. आता फक्त मार्केटिंग इंटरनॅशनल करायचं आणि आता असं छान असं कोट गेट घालून CEO सारखं बसायचं, आपलं निवांत वेळ आली अशी अवस्था आली होती. मी सिटीमधल्या ऑफिसमध्ये बसून हे सगळं बघत होतो आणि गरजेनुसार एक दिवसाड वगैरे जात होतो. आणि फॅक्टरी सगळ्या प्रकारचे लागणारा स्टाफ, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर झालं. 2.5 लाख लिटर वाईन तयार झाली आणि सगळा सेटअप डेव्हलप झाला. मग ह्या आमच्या दादाकडे एक एक्सपर्ट माणूस आला. तो म्हणला मी रिसॉर्ट प्रोजेक्ट केलं आहे, मी वाईन फॅक्टरी बघू शकतो, मी हे करू शकतो, कल से आ जाओ. त्याला अपॉइंट केलं त्यांनी, एक व्यक्ती बरं का. आणि मग त्याला सांगितलं की तुम्ही काय करा, त्यांना घेऊन दाखवलं वगैरे सगळं. मला काहीच माहीत नाही. मी आपलं इकडे एका साईडला मी बसायचो. फॅक्टरीतनं फोन आला, हे पाहिजे CO2 सिलेंडर गेला, जेवणासाठी हे सोय पाहिजे गेलं, ते केमिकल्स पाहिजे मागून दिले, सगळं मी मॅनेज करायचो. आणि मग मॅनेजमेंटमध्ये मी सगळं अकाउंटला डायरेक्ट माझं जगपूर सरांची चिठ्ठी आली ते बसून नव्या आलेल्या पाहुण्यात त्यांनी फॅक्टरी टाकून आणली. मग तो त्यांच्याबरोबर गप्पा मारत मला आला आहे नवीन कोण, काय तर करणं असेल प्रोजेक्ट. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी मला मेसेज आला, सर CO2 सिलेंडर संपला आहे, परत वाईन ऑक्सिडेशन होईल, ते असं वरून गॅस टाकायला लागतो CO2. ते ह्याच्या पृष्ठभागावरती एवढ्या भागात CO2 गॅस टाकला जातो. म्हणजे CO2चं कनेक्शन ह्याला असतं आणि CO2ला आपली हवा लागते, म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन होतं, ते टाकावं लागतं. जड असतं ना, तो खाली बसतो. लगेच पाठवतो मला. मी आपली चिठ्ठी लिहून अकाउंट्सला पाठवली की ते CO2 सिलेंडर 2 आणून लगेच पाठवा. अकाउंटंटने तिकडून चिठ्ठी परत पाठवली नाही, तुमच्या सहीने मटेरियल मागवता येत नाही. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे. तिथं गेलो तर अकाउंटंटला म्हणलं काय प्रॉब्लेम आहे. नाही सर, ते दादाने सांगितलं ते आता वाईन फॅक्टरी ते नवीन एक व्यक्ती आले ते बघणार आहे, तर ते तुमची सही चालणार नाही. माझ्या एकदम पॅशनला बुक्काच बसला की जाऊन खुर्चीत बसलो, काय व्हायला लागलं म्हणलं. आणि मग 2 दिवस शांत बसलो, विचार करत. मग त्यांना निवांत असताना जाऊन भेटलो. मला असं वाटतं की माझ्या आता काही चुकलं का, कारण मी अनकरप्टेड आणि कुठेही पैसे वाचवणार, कोट्यवधी रुपये वाचले आहेत. म्हणजे माझं चुकलं काय असतं म्हणून तिसऱ्याच्या हातात दिलं असतं. तर त्यांना एक नवा ऑप्शन मिळाला म्हणून ना
त्याला तू आता इथून पुढे बघ असं. मग मी त्यांना तर फ्रँकली इनडायरेक्टली बोलल्यावर ते म्हणले तुम्ही काय म्हणते काय माझ्या फक्त सोबत राहा, कशात तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका काय. आणि तुम्ही काय करा, ते माझ्या नातवाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, बेस्ट इंग्लिश स्कूल गवारला त्याला तुम्ही ते ॲडमिशनचं करा, ते ओळख काढू. 2-3 दिवस फिरलो, अनेक ओळखी काढल्या त्यांनी काढल्या आणि त्या सेंट जोसेफमध्ये ट्राय केला आणि तिथं काय त्या नातवाला ॲडमिशन्स मिळाले त्यांच्या. हे खूप मोठे असल्यामुळे ना खूप वाईट वाटलं. आम्ही म्हणूनच असं रिटर्न येत होतो सिटीमध्ये. असं सिटीमध्ये 67 एकरचं मोठं लँड आहे, तिथं त्यांचं ऑफिस आहे आतमध्ये मोठं. गेटमधनं आत येताना म्हणलं की बघ माझ्या नातवाला मी चांगल्या शाळेत शिक्षण देऊ शकलो नाही. आपल्या ह्या जागेमध्ये इथं हे स्कूलचं प्लॉट आहे, काय आपण CBSE स्कूल काढायचे होते, एक आपण एक बेस्ट स्कूल काढायचे भारतात, त्याचं नाव निघालं पाहिजे असं. आणि आजपासून काम चालू तसं. माझ्या पॅशनला इतकं राहत मिळाली ना की अरे म्हणजे कुठंतरी आता ते म्हणजे तिथं गेलो, ऑफिसमध्ये गेलो, काय ते वाईन फॅक्टरी डिस्कनेक्शन झालेलं होतं, तर हे घेऊन स्कूल कन्सेप्ट घेऊन बसलो. मग शाळा असावी तर कशी असावी, फ्युचर स्कूल कसे असावेत, आज प्रगत देशात कसं आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, स्लेट आहेत, भारतात शिक्षण कसं आलं आहे, परदेशात कसं आहे, 30 वर्षांच्या शाळा कशा असू शकतील, 1 महिना 2 महिने शांत बसून ते करत राहायचं. पॅशनेटली आय वॉज स्टडिंग अबाउट फ्युचर स्कूल्स काय. मग त्यांच्याकडे नवीन नवीन माणसं यायचं ना, विमानकडे जाऊन बसा, हा माणूस येईल का शाळेच्या कामाला. मग तो माणूस समोर येऊन बसला की तो एक किती बसतो, कसा बसतो, बॉडी लँग्वेज, बिहेवियर सगळं बघत असं करत करत एक माणूस सोडला, 2 सोडले, 3 सोडले, मग डायरेक्टर घेऊन त्याचा हे असं करत आता पेपरला जाहिरात द्यायची, शिक्षक नेमायचे. मग जाहिरात मीच पाठवली, हे सगळं बायलॉज वगैरे मीच तयार केले होते. म्हणजे थोडक्यात आय वॉज द चीफ पर्सन ऑफ दॅट स्कूल. कन्स्ट्रक्शन सुरू केलं, 1च वर्षात पूर्ण करायचं आहे. 16,000 फुटाची 5 मजली बिल्डिंग अशी एल शेपमध्ये. कन्स्ट्रक्शन चालू केलं, धूम धडाका जोरात, सगळं विसरून गेलो फायनली आणि सगळं इकडंच, आम्ही बघायचं नव्हतं ते. मग हे सगळं स्कूल कन्स्ट्रक्शन, मग शिक्षकांचे ते सगळे इंटरव्ह्यू हे ते, मग मुख्याध्यापक आले, हे आले ते आले, मग सगळं शाळा शिक्षण विषय ते चालू झालं सगळं. आणि असं करता करता मग ही शाळा, मग त्याच्यात बेंचेस कसे असायला पाहिजे, ते मुलांना आकर्षक कसे असतील, मुलं कसं इंटरेस्ट घेतील, रंगीबेरंगी कसं, भिंतीवरती रंगीत चित्र काढून शाळा कशी आकर्षक करता येईल. शाळेत आलं तर शाळेत गेलो नाही आपण, प्लेग्राऊंडमध्ये आलं असं वाटलं पाहिजे. पूर्ण क्लासरूम ते क्लासरूम कलरफुल, भिंतीवरती इंटरॅक्टिव्ह बोर्ड, ॲडव्हान्स सगळं असं सगळं प्रॅक्टिकलमध्ये आलं. पैसे होते आणि नवीन नवीन माणसं आली, आयडिओलॉजिकल आली. आणि माझं काम सगळ्या सुंदर चित्र रंगवायचं आणि चित्रामध्ये हे सगळे भरायचे माणसं येतं. आणि मग हे सगळी भराभरी करत मग शाळा सुरू झाली. सगळे ते तिथं प्रोजेक्ट डायरेक्टर आले, हे आले सगळे. पण जीवनचा रोल कुठं होतो, तुम्ही माझ्यासोबत इकडं या शाळेमध्ये. आता शाळेमध्ये तुम्ही आपलं पूर्ण असं मस्त असं काही नाही. डायरेक्टर म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही फार काम केलं आहे, मी काय करतो तुम्हाला स्कूलमध्ये ना पूर्ण वेळ तुम्हाला स्कूलमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो, म्हणजे कसं नाही चांगला पगार वगैरे आणि तुम्हाला पण तुमचं सेटलमेंट असेल. तर बघू सर म्हणलं, त्यांची इच्छा, त्यांची इच्छेपेक्षा काय वेगळं करणार नाही म्हणलं. खूप प्रोजेक्ट केले तर त्यांची इच्छा म्हणलं. आणि मग शाळा सुरू झाली, सगळं शिस्तीत सुरू झालं. माझा रोल तिथं म्हणजे असं एक शाळा म्हणजे माझं हृदय असले तर काही कमी जास्त कुठला एक पोरगा जरी चढला उतरला तर पडू नये, लागेल का, सेफ्टी डिझाईन कशी करायची, शाळेमध्ये अपघात होणार नाही, काळजी कशी, असं सगळं मी
काळजीपूर्वक बघून परत येऊन या ऑफिसमध्ये काम निवांत बसायचो. आणि मग ह्या मुख्य मालकांना मग आता त्यांच्या मनात आता शाळा सेट झाली आहे, माहिती सेट आहे, सगळं सेट आहे. आता माझ्याकडे 100 लोक आहेत, एवढं काम करतात. नाही करत होते या लोकांची हळूहळू गेलेले बरं असं की विचार आला. आणि मग त्यांनी काय केलं, अकाउंट्सला सांगितलं की आता ते जे इकडं जे स्टाफ आहे 100 ती पण होतं, पेमेंट स्टॉप करा. कोण राहतील जातील. मला बोलून म्हटलं ते पण तुमचं हार काय, तुमचा पगार तुम्ही वेगाने नाहीत करा, बाकी मी आता पेमेंट थांबवणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं तुम्ही पेमेंट घ्या, बाकीचे जे जाणारे जातील. मला ते एकदम हर्ट झालं. एवढं सगळं आपण करत असतो, पण कर्मचाऱ्यांना पण असं घालवायचा विचार करतात. बरं नाही, मला मी पण पगार घेतला नाही, मी अपसेट झालो. लोकांबरोबर त्यांचं जसं दुःख इतरांचं तसंच माझं, मी काय त्यांना पैसे विचारायला गेलो नाही. आणि मग अशा प्रकारे जस्ट माझं चालली होती मुवमेंट की तिथं बसून निवांत असं वेळ काढतो, थोडं जरा खजीत होतो, घरी जाऊन कधी कधी उशिरा यायचो, लवकर जायचो. आणि सगळे प्रोजेक्ट असं पॅशनेटली गेले होते तिसऱ्यांच्या हातात. आणि मग म्हणजे शिपिंग कंपनीचा मित्र, त्याला मी गुलाबाची झाडे दिली होती, पुढे जाऊन तो उद्योजक व्हावा, त्याचा फोन आला. मला म्हटलं आपण ते सिमेंट इंडस्ट्रीचं काम सुरू केलं होतं, तर तिथं फार मोठे प्रॉब्लेम आले आहेत, गावगावकरी शेतकरी त्रास देत आहेत, आम्ही अडकलो आहे, कंपनी अडकली आहे, स्पेशल ऑफिसरमधून तिथं आलंच नाही, बरं होईल तर 30,000 रुपये पगार मिळेल आणि सगळं पूर्ण कर, मग तुला त्या जुवारी फॅक्टरीतच लावून टाकतो, ते कल्याण होईल. मी म्हणलं हे चांगलं संधी आली. मग आता तसं ह्यांनाही आता पगार द्यायचा नाही आहे. मग ह्यांना जाऊन भेटलो, म्हणलं दादा आता मी झाला तर सगळं केलं खूप समाधानाने, थोडं काही वेगळ्या कामाच्या दिशेने जर इंडस्ट्रीत जातो म्हणलं. नाही हो तरी पण नको म्हणलं. तरी मी त्यांना नमस्कार करून ह्या मित्राकडे गेलो. मग आता ह्याच्याकडे गेल्यावर म्हणलं हे जटिल काम आहे, किती वेळ लागेल, 2 वर्ष लागतील का? 2 वर्ष नाही, 3 ते 4 महिने लागतील म्हणून. हे सगळं असं कसं काय म्हणलं ते तंत्र वापरून करावं लागेल, कारण गावगावकरी म्हणजे मॅनेज कसे करायचे, पुढारी मॅनेज कसे करायला लागतील, ते सगळं सिच्युएशन मॅनेज कशी करायची, सामदामदंड वापरावं लागेल. मग जॉईन हो, मग तुझं सगळं ते पेपर ते HR ला देऊन सगळं ऑर्डर वगैरे करा. ते HR त्यांच्या कंपन्या एकदम मी एका शिपिंग कंपनीच्या मालकाच्या मैत्रीतनं चाललो म्हणल्यानंतर काय आता म्हणजे सुपर पॅशनेट काम आहे आता आपल्या लाईफचं, असं माझं एक धारणा होती. आणि मी सगळे कागद बिगद पाठवले, जॉईन झालो. ते सगळं त्यांचं ऑफिस मी टेकओव्हर केलं. त्यांच्यावर गाडीत बसून जायला लागलो. गावकरी पुढारी अंगावर काटे घेऊन यायचे, मारामाऱ्या आहे ते धमक्या वगैरे ते सगळं त्यांच्याबरोबर. 27 किलोमीटर होती फॅक्टरी, एकदम नवीनच विषय आला. 2000 कोटीचा प्रोजेक्ट अडकलेला, तो लाईन करायचा. मग पोलीस कमिशनर, SP, त्याच्यानंतर मिनिस्ट्री, मग ते गावकरी गुंड मॅनेज करण्यासाठी त्यांचा वापर कसा करायचा, राजकीय पुढारी उतरते त्याला काउंटर चेक कसं करायचं दुसऱ्या पॉलिटिकल ह्याच्याकडनं. मग वातावरण थंड करण्यासाठी पोलीस कमिशनरला किंवा SPला किंवा SPला इन्व्हाइट करायचं, त्यांच्या गाडीत बसून त्यांना घेऊन फॅक्टरीच्या तिकडनं असं आत न्यायचं. कोण आले, SP आले, हे आले, मग ते परिसरात लोकांना कळायला लागलं SP घेऊन गेलं म्हणजे आता काहीतरी आहे, वातावरण बनवायचं वगैरे असं. त्याच्यात माझं पॅशन सगळं काय करतं. आणि ते सगळं काय इतकं मस्त जमून आलं की बरोबर 4 महिन्यामध्ये म्हणजे 3-4 अटेम्प्ट केले. गावकरी येऊन गोंधळ घालायचे, त्यांना गाडीत उचलून नेऊन वडसंग पोलीस स्टेशनला नेऊन बडवाबडवी करायची. दुसऱ्या दिवशी सिव्हिलमध्ये नील रिपोर्ट घ्यायचे, कुठेही लागलं नाही काही नाही वगैरे है ना, आणि मग सोडून द्यायचं. किंवा त्या शिंगडगाव आणि तिथं ते औज आहेरवाडी 2 गावं होती. त्या गावात 30 वर्षाचे रेकॉर्ड असलेले गुन्हेगार किती, 50 सगळे उचलून रात्रीत उचलून अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला न्यायचे कारण नसताना.
का नेला तर सगळे मोठे मोठे गुंड का उचलून नेले म्हणून हे छोटे छोटे गुंड घाबरून गेले. असं सगळं मॅनेजमेंट करून ओव्हरऑल ते सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली. आणि मग त्यांचं ते 9 किलोमीटर कंपाऊंड बांधून पूर्ण करायची होती. पंक्चर होते असे आधी रस्ते बिस्ते गेलेले, गावकरी अडवत होते रस्ता नाही बंद करायला. मी स्वतः समोर थांबून ते सगळे पॉकेट बंद करणे वगैरे काम केलं आणि ज्वारी फॅक्टरीला हँडओव्हर केलं. त्यांचं काम कंप्लीट झालं. आता शिपिंग कंपनीकडं मला काय काम राहिलं, 2 वर्षाचं तर होतं पण 4 महिन्यात खरंच संपलं ना. मग त्याने मला विचारलं आता तर तू काय करतो आता, काय तर तुला काम पाहिजे ना. म्हणलं आता काय करायचं, म्हणलं काम करतो आपण ज्वारी फॅक्टरीची एजन्सी तिथे सिमेंट विकायचं काम करतो. तर माझ्याकडे एक नवीनच विषय आला, तर सिमेंट विकणे, क्रेडिटवर विकायचं आणि गोळा करत बसायचं. अच्छा. काय आणि चालू केलं मी मी ते वर्षभर केलं. लोकांना ते माल द्यायचा, पैसे घ्यायला गेलं, आज या उद्या परवा तणाव व्हायला लागला मला ते. मग मी म्हणलो हे होणार नाही, काहीतरी. मग तसं करण्यापेक्षा तू काय कर, आपली ती 9 एकर जागा आहे, त्या जागेला तू डेव्हलप कर प्लॉट स्कीममध्ये. मी म्हणलं आता सध्या तर काहीतरी झाडी लाव, हे कर, काहीतरी कर. मी म्हणलं मी एक काम करतो माझं, मी आता माझ्या आयुष्यामध्येच मी मुळात झाडं पानं फुलं ह्याच्यातच मी म्हणलं विकसित होत आलो. आता तुमचं काम संपलेलं आहे, त्यामुळे माझ्या झाडं पानं फुलांच्या व्यवसायाकडे मी जातो. शांतपणे ते करत नसतो मी. मग अशा प्रकारे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आपलं पॅशन काय आहे, तर आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन येते त्या प्रवाहाबरोबर आपण पॅशनेटली आहात की नाही हे महत्त्वाचं असतं. ते कसे आणि ते कशाही प्रकारे तुम्हाला असंही आणि तसंही करावंच लागणार असतं. होणारा बदल, सिच्युएशन